कोणीतरी लागत असतं, त्यामुळं टार्गेट केलं जातं. पण तुम्ही सांगितलं ना, नांदेड जिल्ह्यात ही फॅशन झालेली आहे की अशा पद्धतीने संघटना काही कोणत्या एका व्यक्तीच्या बळावर चालत नसते. संघटनेत अनेक वेगवेगळे कंगोरे असतात, वेगवेगळे पार्ट असतात. या सगळ्या पार्टमधून गेल्यानंतर नियुक्त्या होत असतात. मी सांगितलं उद्या साहेबांना लगेच नियुक्त्या बिलकुल होत नसतात, बिलकुल होत नसतात. त्याला एक प्रोसेस आहे शिवसेनेमध्ये, त्या प्रोसेसमधूनच सगळ्या नियुक्त्या होत असतात, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. उद्धव ठाकरे की शिवसेना दलालों की पार्टी है, ऐसा आरोप लगाया जा रहा है नांदेड़ से, क्या कहोगे उसको? ये देखो, नांदेड़ जिले में फैशन हुई है, अब जो लोग हैं वही दलाल है, मैं तो बोलूँगा। फिर उन्होंने क्यों देना पैसे, अगर दिए होंगे तो क्यों देते, उसके मतलब कुछ कमियाँ होंगी उनमें। मैं तो बोलता जो देने वाले बोलते वो दलाल लोग हैं, अभी मैं स्पष्ट बोलता हूँ। सबूत भी दिखाए जा रहे हैं उनके भी सबूत बताए थे, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती, परंतु धनंजय मुंडे राजीनामा दिला पाहिजे. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. धनंजय मुंडेंनी राजीनामा नैतिकदृष्ट्या द्यायला पाहिजे होता, या सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये आपण सोबळावर लढणार का आघाडी? हे बघा, उद्धव साहेबांनी परवा सांगितलं की आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ, परंतु स्थानिक जे युनिट असतं त्या त्या जिल्ह्याचं, त्या त्या तालुक्याचं, त्या त्या शहराचं, याच्या भूमिकासुद्धा याच्यात महत्त्वाच्या राहील. आणि मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यकर्त्यांच्या अपेक्षा सगळ्या पक्षाच्याच मोठ्या असतात. त्याच्यामुळे जागा वाटप करणं सोपं काम नसतं, अवघड काम असतं. लोकसभा विधानसभेला मर्यादित जागा आहे, ते काम सहज 4 जण बसून करू शकतात. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेचं हे असं बसून करणं अतिशय हार्ड काम आहे. आणि ज्या ज्या युनिटला वाटतं स्वबळावर लढावं, त्याला निश्चित येणार काळात आम्ही परवानगी देऊ शकतो. एसटीचा प्रवास वाढलेला आहे. मध्यरात्रीपासून 15% भाडेवाढ लागू करण्यात आलेली आहे. सर्वसामान्यांना कात्री पडली बसलेली आहे खिशाला. 3 महिन्यापूर्वी एस टीच्या महामंडळाच्या उपाध्यक्षांनी एस टी फायद्यात आहे, एस टी खूप चांगली चालू आहे, अशा प्रकारची घोषणा केली होती, अशा प्रकारची भूमिका घेतली होती. त्याच्यानंतर एक मीच विधान परिषदेमध्ये नागपूरच्या अधिवेशनात एस टीतल्या टेंडरमधला 2800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार घोटाळा समोर आणलेला आहे. ज्या पद्धतीनं खाजगी बसेस चालतात, आधीची बस 44 रुपये किलोमीटर विथ डिझेल चालती, आता नवीन याने ॲग्रीमेंट केलं होतं जे 35-35.5 रुपये विदाऊट डिझेल, म्हणजे जवळपास 12 ते 13 रुपये पर किलोमीटर 1310 बसेस घेतल्या जात होत्या. हा आवाज उठवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी ही प्रक्रिया थांबविलेली आहे. म्हणजे एकीकडे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होतो आणि एकीकडे एस टी तोट्यात गेली असं सांगायचं. या सगळ्या परिस्थितीत ग्राहकाच्या, प्रवाशाच्या खिशाला कात्री लागते. शिवसेना याविषयी आंदोलन करणार आहे. साहेब, हे जे आरोप होत आहेत पैसे आरोप आहे त्यांनी व्यक्तिगतरित्या आम्हाला भेटून सांगितलं तर निश्चित ज्याच्यावर आरोप आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करू. पण मीडियाला जाऊन, पेपरवाले हे काय माध्यम आहे का? आम्हाला येऊन रीतसर पुराव्यानिशी जर सांगितलं तर निश्चित ज्याच्यावर आरोप आहे त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका पक्षप्रमुख घेतील. परंतु मला असं वाटतं मांडण्याची सुद्धा संघटनेची सिस्टीम आहे, शिस्त आहे, तिच्यात राहून आपण भूमिका मांडू शकतो. आणि भारत माता आता माझ्या माहितीप्रमाणे 75 वर्ष होत आहेत. संविधानाविषयी सत्ताधारी लोकच वेगवेगळे मत व्यक्त करत असताना संविधान आपला खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आधार आहे, महत्त्वाचा पाया आहे. आणि हे संविधान महत्त्वाचं आहे, त्याचं रक्षण महत्त्वाचं आहे. म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं तालुका स्तरापर्यंत संविधानाचं आणि भारतमातेचं पूजन होत आहे. मनोज जरांगे यांनी आजपासून आंदोलन सुरू केलेलं आहे. आंदोलनासाठी उपोषणाला शुभेच्छा आहे त्यांच्या. वर्ष झाले पण तो प्रश्न काही मार्गी लागलेला नाही. आरक्षणाचा कोण कमी पडले? सरकार कमी पडलं. सरकारने केंद्रात संसदेमध्ये कायदा केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. म्हणून सरकारने सातत्यानं मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडलेली असताना प्रत्यक्षात ते देण्यासाठी कोणतंही ठोस पाऊल उचललेलं नाही, हे सगळ्यांसमोर स्पष्ट झालेलं आहे. शेवटचा प्रश्न आहे, 4 खासदार कोण आहेत शिंदे गटात जाणारे, काही माहिती आहे का तुम्हाला? नाही, मला असं माहिती नाही, असं काही होईल अशातलाही काही मला बिलकुल वाटत वारंवार नाही. दावा केला जातो. दावे करत असतात, ते आमदाराचे करतात, खासदाराचे करतात, याला काय अर्थ आहे? सर, ठाकरे गटातून अनेक जण सोडून जात आहेत
आणि प्रत्येक जण आरोप करतोय की मातोश्रीवर पैसे पुरवावे लागतात. मातोश्रीवरील काही लोक पैसे घेतल्याशिवाय तिकीट देत नाही, दलाल आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये फॅशन झालेली आहे. संघटनेला सोडत असताना, संघटनेवर आरोप करत असताना पैसे घेतल्याचे आरोप करणं हे नांदेड जिल्ह्याची फॅशन झालेली आहे. बाकीच्या जिल्ह्यात असे आरोप का होत नाही, नांदेडमध्येच का आरोप होतात? आणि मला वाटतं नांदेड जिल्ह्यात ही फॅशन झालेली आहे आणि ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे, पूर्णपणे चूक आहे. एकाच व्यक्तीवरती आरोप का होतात? सर्व संपत्ती जप्त करण्यासाठी SITने अर्ज केलेला आहे. रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त होणार आहे. काय सांगाल? निर्णय चांगला आहे, पण वाल्मिक कराडचे स्वतःच्या नावावर किती आणि दुसऱ्याच्या नावावर किती हे कोण शोधणार आहे? गुन्हा झाल्यानंतर वाल्मिक कराड जेवढ्या दिवस फरार होता त्या दिवसात या सगळ्या भागातली वेगवेगळ्या ठिकाणची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचं मला असं वाटतं EDने तपास केला पाहिजे. तपास करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण मला असं वाटतं सरकार पक्षपातीपणे याच्यामध्ये वागतंय. आत्तापर्यंत छोट्या छोट्या 10-10, 20-20 लाखाच्या याच्यात कारवाई करणारी ED कोट्यावधी हजारो कोटी रुपयांचं अशा पद्धतीने मालमत्ता असलेल्या माणसाला साधी नोटीस देत नाही, साधी विचारणा करत नाही, साधा तपास करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं या तपासाविषयी निश्चित संभ्रम आहे. या पूर्ण जो तपास झालेला आहे बीड प्रकरणाचा समाधानी आहेत? बिलकुल नाही. अजून एक आरोपी फरार आहे. व्हिडिओ TV वाल्यांना कळतात पण पोलिसांना माहिती नाही आहे. व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीनं मीडिया बाहेर आणतात, परंतु पोलिसांकडे याचा रेकॉर्ड नाही. याचाच अर्थ पोलिसांचेच व्हिडिओ आहेत मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणचे. खरं तर CCTVचं जाळं आत्ताच्या काळात आहे. कोणीतरी मोबाईलमध्ये कुठंतरी काहीतरी टिपत असतो. पोलिसांना हे शोधणं काही अवघड काम नाही, पण पोलीस अजूनही त्याच्यात पाहिजे तसा तपास करत नाही, हे सत्य आहे. या संदर्भात तुम्ही फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना हे सगळे सांगितलेलं आहे? काही गरज नाही भेटायची, त्यांना काही माहिती नाही. दिन आणि भारत माते